मत्ती की किताब 5वां अध्याय और 48वां वचन। पन्ना नंबर 9 वचन 48। इसलिए चाहिए कि तुम सिद्ध बनो, इसलिए चाहिए कि तुम सिद्ध बनो, जैसा तुम्हारा स्वर्गीय पिता सिद्ध है। जैसा तुम्हारा स्वर्गीय पिता सिद्ध है। मराठीमध्ये काढा जरा, मला इथे हे होत आहे। यास्तव तुम्ही जसा तुमचा आकाशातील बाप पूर्ण आहे तसे पूर्ण व्हा। यास्तव तुम्ही जसा तुमचा आकाशातील बाप पूर्ण आहे तसे तुम्ही सुद्धा काय व्हा? पूर्ण व्हा। हालेलुया। सांगा आपल्या शेजाऱ्याला पूर्ण व्हा। आनंदानं सांगा पूर्ण व्हा। हालेलुया। कसं पूर्ण व्हा? जगात आहे तसे पूर्ण व्हा कि प्रभु आहे तसं पूर्ण व्हा? हालेलुया। जिस तरह हमारा स्वर्गीय पिता पूर्ण है उसी तरह हम भी पूर्ण बने या तो सिद्ध बने। हालेलुया। और हम हर रोज इसी बात की कोशिश करते रहते हैं कि कैसा मैं प्रभु के सामने सिद्धता की ओर बढ़ता हुआ पा सकूं। हालेलुया। पूर्णतेकडे चालताना देव मला कशा रीतीने पाहिल याचा प्रयत्न आपण सर्वदा करत असतो। आणि त्या दृष्टीने आपण पाहिलं, मग पूर्ण होण्यासाठी आपण एक वचन पाहिलं। काय वचन म्हणतं? की तुम्ही आपल्या पित्याचं, आपल्या प्रभूचं अनुकरण करणारे व्हा। किस तरह से हम सिद्ध हो जाएंगे? अगर हम अपने प्रभु का अनुकरण करेंगे तो बहुत सी बातें ऐसी है कि हम अनुकरण करके ही सीखते हैं। हालेलुया। चाहे वो अच्छी हो या बुरी हो, चांगली असो किंवा वाईट असो, बऱ्याच गोष्टी मनुष्य हा अनुकरणानं शिकत असतो। हालेलुया। मग जर अनुकरण करूनच शिकायचं आहे तर माणसाचं अनुकरण करण्यापेक्षा जर आम्ही प्रभूचं अनुकरण केलं तर नक्कीच आमच्यामध्ये कुठलीच उणीव राहणार नाही। हालेलुया। अगर हम प्रभु का अनुकरण करते हैं तो हमारे बीच में कोई भी किसी भी बात की कमी कभी भी नहीं रहेगी। हालेलुया। प्रभु को हम धन्यवाद देंगे। दूसरी बात हमने देखी थी कि पवित्रता धारण करो। पूर्ण होने के लिए हमें पवित्र बनना है। तीसरी बात हमने देखी थी कि परमेश्वर का भय रखो। जो परमेश्वर का भय रखता है वो पूर्णता की ओर यानी सिद्धता की ओर बढ़ते जाता है। हालेलुया। और आगे हम आज देखेंगे कि मजबूत बनो। हालेलुया। पूर्ण होण्यासाठी प्रथम आपल्याला काय व्हावं लागेल? मजबूत व्हावं लागेल। आपले जे काही विचार आहेत ना, त्या विचारांमध्ये आपल्याला थोडंसं बदल करावा लागेल। हालेलुया। प्रभूला धन्यवाद देऊ। बरेचसे विचार आहेत नाही का? कधी माझ्या मुलाचं कसं होईल, माझ्या मुलीचं कसं होईल, माझ्या नवऱ्याचं कसं होईल, माझ्या बायकोचं कसं होईल, कितीतरी टेन्शन्स आपल्या समोर असतात, कितीतरी गोष्टी आपल्या समोर असतात। तो प्रार्थनेलाच येत नाही, ती प्रार्थनेलाच येत नाही, माझी मुलगी अशी आहे, माझा मुलगा तसा आहे, हे असं करतात, ते तसं करतात, आणि मग निगेटिव्ह 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 निगेटिव्ह। हालेलुया। सारी बातें निगेटिव्ह होती रहती है, बढ़ती जाती है। हालेलुया। आणि एक लक्षात ठेवा प्रियांनो कि आमचा परमेश्वर हा महान परमेश्वर है। हमारा खुदा जो है वो महान खुदा है। हालेलुया। उसने इसलिए हमें नहीं बुलाया कि हम जहां पर वो वहीं पर रहे, उसने इसलिए हमें बुलाया कि हम रोज और रोज उसके मार्ग में बढ़ते चले। हालेलुया। हम अपूर्ण वहीं पर नहीं रहे तो प्रभु की इच्छा क्या है कि हम सिद्धता की ओर बढ़े। किस लिए उसने बुलाया मुझे? पहिलीमध्येच ठेवण्यासाठी का? आहे इथे असं कोणी बाप किंवा कोणी आई जो ज्याला वाटतं की आपला मुलगा पहिलीतच राहिलेला बरा? हालेलुया। हो ना? वाटतं का? नाही ना? उलट असं पण वाटत असेल 6-6 महिन्याचं वर्ष असतं तर किती बरं झालं असतं, लवकर PhD मिळवली असती। तो सोचिए, जब हम अपने बच्चों के बारे में इतनी अच्छी बातें सोचते हैं तो हमारा प्रभु हमारे बारे में उससे भी अच्छी बातें क्यों नहीं सोचेगा?
हालेलुया. विचार करत असेल की नाही प्रभू, आपल्यापेक्षा जास्त, आपल्यापेक्षा उत्तम. आम्ही अपूर्ण राहावं म्हणून त्यानं आम्हाला बोलावलेलं नाही, तर आम्ही त्याच्यामध्ये पूर्ण व्हावं म्हणून त्यानं आम्हाला बोलावलेलं आहे. हम सिद्ध बने इसलिए प्रभु जी ने हमें बुलाया है. हालेलुया. अगर अपूर्णता में ही रहते हैं, जहां पर है वहीं पर अगर हम रहते हैं, तो हमारा नाश अटल है. लेकिन ये भी सबसे बड़ी बात है कि हमारा नाश ना हो, इसलिए उसने हमें चुना है. हालेलुया. क्या हम परमेश्वर को चुनने के लिए गए थे? नहीं, उसने हमें चुना, उसने हमें बुलाया, उसने हमें दुनिया से अलग किया, उसने हमें हमारा उसके साथ रिश्ता जोड़ दिया. तो ये सारी बातें उसने हमसे क्यों की, किस लिए की? हमारा नाश हो इसलिए, हमें बीच में छोड़ दे इसलिए? ओ नहीं, प्रभु की इच्छा है कि हम सिद्ध हो जाए, उसके राज के लिए हम तैयार हो जाए. हालेलुया. लेकिन मन में ऐसी ऐसी बातें आती है कभी कभी, है ना, कि जो हमें निराश करती है, जो हमें आगे बढ़ने से रोकती है. उन बातों को कहो की मेरा खुदा जीवित खुदा है. हालेलुया. माझ्या देवानं मला पूर्णतेसाठी निवडलेला आहे. मला कोणीही अडवू शकत नाही, मला कोणीही थांबवू शकत नाही. हालेलुया. प्रभूला धन्यवाद. आणि तुम्हाला माहित आहे का प्रियांनो, आम्ही पूर्ण व्हावी, आम्ही त्या स्थानापर्यंत पोहोचावं, आम्हाला ते राज्य मिळावं म्हणून परमेश्वर आमचा देव रोज आणि रोज आमच्यासाठी काम करत आहे. किती जणांना विश्वास आहे? हालेलुया. ओ प्रभु की स्तुति हो. हम उस सिद्धता की ओर बढ़े, इसलिए उसने खाली बुलाया नहीं हमें, बल्कि हम सिद्धता की ओर बढ़े इसलिए वो खुद हमारे लिए काम करता है, रोज और रोज. प्रभु की स्तुति हो. सही आहे की नाही? हालेलुया. काय म्हटलंय योहानाच्या पुस्तकामध्ये? काय करत आहे येशू? 17व्या अध्यायामध्ये वाचले बऱ्याच वेळेला, माहित असेल तुम्हाला कदाचित. प्रभू काय म्हणतो? मी जगासाठी विनंती करत. हालेलुया. काय म्हणतो? मी जगासाठी विनंती करत, पण जे लोक तू मला दिलेले आहेस त्या लोकांसाठी मी तुझ्याकडे विनंती करतो. हालेलुया. जो लोग तूने मेरे लिए दिए हैं उन लोगों के लिए मैं क्या करता हूं? हे पिता, मैं तुझसे प्रार्थना करता हूं, मैं मध्यस्थी करता हूं, मैं तुझसे विनती करता हूं. वो कल भी प्रार्थना कर रहा था, हमारे लिए विनती कर रहा था, वो आज भी कर रहा है, वो आगे भी करता रहेगा. वो 24 आवर्स हमारे लिए प्रार्थना करता है. हालेलुया. क्यों? हम सिद्ध हो जाए. हालेलुया. सही, बरोबर आहे का? येशू आज देखील आमच्यासाठी काय करत आहे? प्रार्थना करत आहे. हालेलुया. काल केली की नाही तुमच्यासाठी प्रार्थना? काल प्रभूने तुमच्यासाठी काम केलं की नाही? हॅलो, बोला रे. केलं की नाही? आज करत आहे की नाही? करत आहे की नाही? उद्या करणार आहे की नाही? परवा करणार आहे की नाही? संध्याकाळी करणार आहे की नाही? म्हणजे दिवसाचे 24 तास देव आमच्यासाठी काम करत आहे. हालेलुया. का काम करत आहे? म्हणा मी पूर्ण व्हावं म्हणून. हालेलुया. मी पूर्ण व्हावं म्हणून. मी एकटा पडलेलो नाहीये. देवानं मला असंच निवडून मला सोडून दिलेलं नाहीये, तर तो माझ्यासाठी दररोज काम करत आहे. तो माझ्यासाठी दररोज प्रार्थना करत आहे. तो माझ्यासाठी दररोज पित्याकडे विनंती करत आहे की जे लोक तू मला दिले आहेस, हा मला तू दिला आहेस, नाव घेऊन तो बोलत आहे, ही मला तू दिलेली आहेस, मी तुझ्याकडे विनंती करतो, तू हिला पूर्ण कर, तू हिला वाढव, तू हिला दे. ज्या आत्म्याच्या गोष्टी आहेत तू दे, तू दे, तू दे. हालेलुया. आणि परमेश्वर पिता आपल्या प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताची प्रार्थना रोज ऐकत आहे. म्हणा आमेन. हालेलुया.
हालेलुया. प्रभूला धन्यवाद. प्रभू येशूनं निवडून आम्हाला मोकळं सोडलेलं. प्रभु जी ने हमें ऐसा ही बुला के छोड़ा नहीं है. धन्यवाद देते हैं उस प्रभु को कि हर एक दिन में वो हमें सिद्ध बनाना चाहता है, वो हमें सिद्धता की ओर लेकर जाता है. हालेलुया. येस, प्रभु की स्तुती हो. मग जर सर्वदा प्रभु आमच्यासाठी प्रार्थना करत आहे, मध्यस्थी करत आहे, तो क्या शैतान हमारा बुरा कर सकता है? हेलो, शैतान हमारी वाट लगा सकता है क्या? ये भाषा बहुत अच्छी है. वो हमारी वाट लगा सकता है क्या? नहीं लगा सकता ना. क्यों? क्योंकि प्रभु जी हर समय अपनी दृष्टि हमारी ओर लगाए हुए हैं. हालेलुया. हमारा जाना आना, हमारा उठना बैठना क्यों आशीषित होता है? क्योंकि उसने जो वचन दिया है, उस वचन के अनुसार वो क्या करता है? हमारे साथ रहता है. हालेलुया. मी बर्बाद व्हावं म्हणून देवानं मला बोलवलंय का? माझा नाश व्हावा म्हणून देवानं मला बोलवलंय का? माझं वाईट व्हावं म्हणून त्यानं मला बोलवलंय का? म्हणून त्यानं मला निवडलंय का? यासाठी तो आला का माझ्याकडे? अजिबात नाही. तर मी आबाद व्हावं. ओ हालेलुया. मी पूर्ण व्हावं, माझ्यातली सर्व कमतरता निघून जावी आणि मी त्याच्या समोर सिद्ध असं असावं म्हणून त्यानं मला बोलावलंय. हालेलुया. म्हणून अब तक अगर कुछ प्रार्थना नहीं सुनी होगी तो भी प्रभु को धन्यवाद दीजिए कि आने वाला दिन मेरा है करके. हालेलुया. आने वाला दिन मेरा है करके. हालेलुया. त्यानं उसने इसलिए मुझे यहाँ पर इस मंदिर में लाया, इस स्थान में लाया, ताकि मैं उसकी सिद्धता में पूरा हो जाऊं. उसका प्रेम जो है वो आजकल के नौजवानों की तरह प्रेम नहीं है. हालेलुया. आजकल के नौजवान कैसे प्रेम करते हैं? 3-4 महीने एक लड़की के साथ, उसके बाद देखोगे कि तो दूसरी लड़की उसके साथ है ना. प्रभूचं प्रेम असं आहे का? निवडून जगामधून निवडून मंडळीमध्ये आणून ठेवलं आणि मग सोडून दिलं आणि मग गेला दुसरीकडे. हालेलुया. लेकिन वचन ये कहता है, जब हम उससे प्रेम नहीं रखते थे, नहीं करते थे, तो भी वो हमसे प्रेम करता था. हालेलुया. जब हम उसे नहीं जानते थे तब भी वो हमें जानता था. हालेलुया. और अब अगर उसने मुझे बुलाया है, उसने मुझे चुना है, उसके मंदिर में लाया है, उसकी कलीसिया में लाया है, तो सोचो वो अब कितना प्रेम मुझसे रखता होगा. वो बीच में ही छोड़ने वाला परमेश्वर नहीं है, बल्कि यूं कहता है कि हो सकता है कि तू मुझे भूल जाए, लेकिन मैं तुझे कभी ना भूलूंगा, मैं तुझे कभी ना छोड़ूंगा, मैं तुझे कभी ना त्यागूंगा, क्योंकि मैं कल भी उतना ही प्रेम करता था, आज भी करता हूं और आगे भी करता रहूंगा. हालेलुया. तो कैसे हम एक ही जगह रह सकते हैं? जिसके मन में तड़प है, जिसका दिल तड़पता है अपने प्रभु के लिए, वो एक ही जगह पे नहीं रह सकता. हालेलुया. वो इतनी सी प्रार्थना नहीं कर सकता, वो इतना सा वचन नहीं पढ़ सकता. उसका दिल चाहता है कि मैं और करूं, मैं और करूं, मैं और करूं. जगाच्या बरोबर राहत होतो तेव्हा जगाच्या गोष्टी आपल्यामध्ये होत्या की नाही? मग जर आता आम्ही प्रभूच्या बरोबर राहतो, जर आता आम्ही त्याचं अनुकरण करतो, तर आमच्यामध्ये आमच्या प्रभूच्या गोष्टी वाढल्याशिवाय राहणारच नाहीत. आमेन. हालेलुया. हालेलुया. संगतीचा परिणाम.
हालेलुया. प्रभू म्हणतो तू पूर्ण होण्यासाठी निवडलेला आहेस आणि मी तुला पूर्ण केल्याशिवाय, हालेलुया, मैं तुझे सिद्ध बनाकर ही, क्या आप तैयार है या पहली में ही रहेंगे? आपकी इच्छा क्या कहती है? आपका मन क्या कहता है? आपका दिल क्या कहता है? प्रभु आने वाला है, प्रभु के दिन बहुत कम है और फिर मैं वही बातें बोलता हूं, बस बोलता हूं, लेकिन पूर्णता की ओर, सिद्धता की ओर बढ़ने के लिए क्या मैं सच में तैयार हूं? मेरा खुदा मुझे बनाने के लिए तैयार है. हालेलुया, हालेलुया. कारण तो स्वतःच म्हणतो की माझा बाप पण आतापर्यंत काम करत आहे आणि मी सुद्धा तुमच्यासाठी काम करत आहे. हालेलुया. जरी आम्ही स्वस्थ राहिलेलो असलो तरी आमचा परमेश्वर पिता स्वस्थ बसलेला नाहीये. त्याला रात्रंदिवस एकच गोष्ट आहे, कसा माझा मुलगा माझ्यामध्ये पूर्ण होईल, कशी माझी मुलगी माझ्यामध्ये पूर्ण होईल, कशी ही जगाला मागे टाकेल आणि आत्म्याच्या गोष्टींमध्ये पुढे येईल. हालेलुया. सोच बदलो. हालेलुया. पूर्ण होण्यासाठी मला निवडला आहे आणि परमेश्वराचं वचन म्हणतं की रोज तो आमच्यासाठी काम करत आहे. हर दिन हर समय वो हमारे लिए प्रार्थना करता है, मध्यस्थी करता है. हमारा पिता, हमारा मददगार, हमारा पुत्र प्रभु यीशु ख्रिस्त, परमेश्वर पिता का पुत्र प्रभु यीशु ख्रिस्त आज भी हमारे जीवन में काम करता है. आज सुद्धा आणि तो येईपर्यंत आणि आमचा शेवट होईपर्यंत तो आशेने हे करतच राहणार आहे. हालेलुया. प्रभूला धन्यवाद. ढोंगी जीवन सोडून देऊया प्रियांनो. कोणी सांगतो म्हणून प्रार्थनेला प्लीज येऊ नका. हालेलुया. कोई बोलता है, कोई टोकता है, कोई पूछता है, इसलिए प्रार्थना में आना छोड़ दो. अगर मैं प्रार्थना में नहीं जाऊंगा तो मेरे पिताजी बोलेंगे, मेरी माँ बोलेगी, मेरा भाई बोलेगा, ये पूछेगा, वो पूछेगा. चलो इससे अच्छा है सबको जवाब देने से अच्छा है मंदिर में जाकर 2 घंटा बैठ जाओ और फिर सबको बाय बाय करके अपना काम शुरू करो. होईल का असा मनुष्य पूर्ण? ढोंगीपणा आहे. हॅलो. मंदिरात यायचं असेल ना, सैतानाला हरवायला यायचं, सैतानापासून हारायला नाही. हालेलुया. प्रार्थना में आएंगे तो क्यों आएंगे? शैतान को हराने के लिए आएंगे, विजयी होने के लिए आएंगे, हारने के लिए नहीं. ये हारने का स्थान नहीं है, ये विजयी स्थान है. ये यीशु मसीह के नाम में जीतने का स्थान है. हालेलुया, हालेलुया. यहां से पूर्णता की ओर हम बढ़ते हैं, यहां से सिद्धता की ओर हम बढ़ते हैं. यहां से एक कदम अगर प्रभु की ओर रखते हैं तो हमारा पिता देखो कितना तैयार है. 1 2 नहीं, 3 नहीं, बल्कि 10 कदम वो हमारी ओर बढ़ाते हैं. हालेलुया. क्या हम ये वचन जानते नहीं है? एक कदम अगर मैं बढ़ाता हूं उसकी ओर तो उसकी इच्छा इतनी है, इतना प्रेम रखता है कि वो अपने 10 कदम हमारे ओर बढ़ाता है. तो जरूरी क्या है? मुझे मेरा 1 कदम बढ़ाना जरूरी है. हालेलुया. ओह प्रभू की स्तुती हो. किती जणांना झाडं लावायची आवड आहे हो? तर हात वर करा का. झाडं लावायची किती जणांना आवड आहे?
बरेच आमचे तलासरीतले तर शेतकरीच लोक आहेत, प्रश्नच नाही. किती मेहनत करता तुम्ही? जो कोणी झाडं लावतो तो किती मेहनत करतो, बरोबर ना? त्याला फळ येईपर्यंत त्या झाड लावणाऱ्याच्या जीवाला चैन पडत, बरोबर का? बरोबर. कधी ह्याला फुलं येतील, कधी याला फळं येतील, तो वाट पाहतो. नाही आली तर परत मग माती बदलतो, खत बदलतो, आणखीन खणतो, आणखीन मुळांना आधार देतो, पाणी घालतो. काय चुकलंय? त्याच्या डोक्यात तेच विचार चालू असतात. माझं झाड वाढत का नाहीये? माझ्या झाडाला फळं का येत नाहीयेत? माझ्या झाडाला फुलं का येत नाहीयेत? हे का मारायला लागलंय? हे का कोमेजायला लागलंय? लावणारा सतत त्या गोष्टीचा विचार करत असतो आणि मग तो मेहनत करतो, तो कष्ट करतो आणि एक दिवशी जेव्हा तो पाहतो की वा, माझं झाड किती सुंदर फुललंय. हालेलुया. प्रियानो, प्रभूच्या भूमीतले आपण ते झाड आहोत. हालेलुया. आणि आमचा हा शेतकरी रात्रंदिवस आमच्यासाठी काम करत आहे. हालेलुया. मग तुम्ही लावलेल्या झाडाविषयी जर तुमचा जीव इतका तळमळतो तर विचार करा, ज्यानं आपल्या रक्तानं खंडून घेतलाय त्याचा जीव आमच्यासाठी किती तळमळत असेल. जिथे थांबला, जिथे बसला, तिथून आता उठा. जहां पर रुके हो वहां से अब उठो. प्रभु को कहो, प्रभु जी क्षमा कर देना, मुझे माफ कर देना, लेकिन आज मैं तेरी ओर अपना एक कदम बढ़ाता हूं. हालेलुया. तूने वचन दिया है ना, मेरे पिता की तरह तुम भी सिद्ध हो जाओ. हाँ प्रभु जी, मैं तैयार हूं, मैं आया हूं, मेरी भेंट लीजिए. हालेलुया. किती आनंद वाटतो जेव्हा एखाद्या झाडाला असं फळ येतं. आपण लावलेलं, मी लावलेलं. मग येणाऱ्या जाण्याला काय म्हणतो, हे मी लावलं, हे मी केलं. हालेलुया. प्रभू पण तितक्याच आम्ही अभिमानानं म्हणत असेल ना, सैताना देख, ये मैंने लगाया है, ये मैंने लगाया है. ओ प्रभु की स्तुति हो. देवाच्या इच्छेप्रमाणे, हालेलुया, देवाच्या आज्ञेप्रमाणे जे काही करेन ते सर्व देवाच्या गौरवासाठी, कोणाला दाखवण्यासाठी नाही. किसी को दिखाने के लिए मैं ना यहाँ पर आऊंगा, ना घर पे रहूंगा, बल्कि मेरी प्रभु की इच्छा के अनुसार, मेरे प्रभु की आज्ञा के अनुसार अगर मैं करता हूं तो मैं रोज और रोज सिद्धता की ओर बढ़ता हूं. हालेलुया. प्रभूला धन्यवाद देऊ. दृढ़ निश्चय, जो हुआ सो हुआ, लेकिन आज का दिन, कल का दिन प्रभु ने मेरे लिए रखा है. हालेलुया. देखिए वचन, दूसरा कोरिन्थियों की किताब 7वां अध्याय वचन 1. कोरिन्थिकरास दुसरं पत्र 7वां अध्याय आणि 1 वचन. पन्ना नंबर 250, कोरिन्थियों की दूसरी पत्री, उसका 7वां अध्याय वचन 1. अतः हे प्रियो, जबकि ये प्रतिज्ञाएं हमें मिली है, तो आओ हम अपने आप को शरीर और आत्मा की सब मलिनता से शुद्ध करें और परमेश्वर का भय रखते हुए पवित्रता को सिद्ध करें. हम अपने आप को शरीर और आत्मा की अशुद्धता से शुद्ध करें और परिपूर्णता की ओर बढ़े. मराठी. यास्तव प्रियानो,
आपणास ही वचने दिलेली आहेत, म्हणून आपण आपणास देहाच्या आणि आत्म्याच्या सर्व अशुद्धपणापासून शुद्ध करून देवाच्या भयाने पवित्रपणे पूर्ण करा. आमेन. शुद्ध करून देवाच्या भयानं पवित्रपण पूर्ण. इसका मतलब क्या हुआ? परमेश्वर का भय हमें सिद्धता की ओर ले जाता है. हालेलुया. पहली बात हम अनुकरण करेंगे, दूसरी बात पवित्रता की ओर, तीसरी बात हम परमेश्वर का भय रखते हैं तो हम पूर्णता की ओर बढ़ते हैं, सिद्धता की ओर बढ़ते. उसके लिए क्या करना पड़ेगा? क्या कहता है वचन? वचन यूं कहता है कि शरीर और आत्मा की जो अशुद्धता है उस अशुद्धता से अपने आप को शुद्ध करो. देहाच्या अशुद्धतेपासून स्वतःला काय करा? शुद्ध करा. कितीतरी गोष्टी आहेत ना ज्या देहामुळे आमच्या जीवनामध्ये काय होतात? अडथळे आणतात. आणि माहित नाही तशा आहेत का? माहित आहेत. कोई जानता नहीं ऐसी बात थोड़ी है, जानते हैं सब लोग. हालेलुया. ये पवित्र शास्त्र में इतने अच्छे अच्छे रिश्ते हैं ना. ओ, मैं पढ़ता हूं तो मेरे शरीर पे रोमांच खड़े हो जाते हैं. पौलुस तिमोथी को क्या कहता है? मेरा बेटा. ओ हाल, माझ्या मुला. बापाचं आणि मुलाचं नातं किती सुंदर. हालेलुया. अरे येशूसारखा मित्र जगामध्ये शोधून सापडणार नाही. बघा आमच्यासाठी मित्र आहे. हालेलुया. माझे जेव्हा जगातले मित्र माझ्यापासून सुटले ना, निघून गेले ना, तेव्हा मला त्रास नाही झाला प्रियांनो. अजिबात त्रास नाही मला झाला. का माहित आहे? कारण त्या सर्व मित्रांपेक्षा चांगला मित्र सापडला होता. हालेलुया. या देहाच्या ज्या जगातल्या गोष्टी आहेत त्याच्यापासून परमेश्वराचं वचन म्हणतं तुम्ही शुद्ध व्हा. योसेफासारखा भाऊ आहे का कुठे? सांगा मला. गेल्या रविवारी पण आपण पाहिलं ना योसेफाच्या विषयी. आहे असा भाऊ कुठे? योसेफ आवडतो सगळ्यांना. कोणाला आवडत नाही असं कोण म्हणेल का? आवडतो ना. पण योसेफासारखं व्हायला आवडतं का? यूसुफ सबको अच्छा लगता है, यीशु भी सबको अच्छा लगता है, लेकिन यीशु की तरह बने या यूसुफ की तरह बनना अच्छा लगता है क्या? आज कितने बिलीवर्स लोग, कितने विश्वासु लोग अपने भाई से भी बैर रखते हैं. अजूनही कितीतरी विश्वासू लोक त्यांचे इस्टेटीवरून भांडत आहेत. कोर्टामध्ये केस आहेत. ते योसेफालाच ओळखतात, ते येशूला ओळखतात, परंतु वचन त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं नाही. हालेलुया. मी माझ्या जीवनातली गोष्ट तुम्हाला सांगतो. आई वडील मेल्यानंतर, मरण पावल्यानंतर आमच्या गावाकडच्या घराची, जागेची सगळं ते वाटणीचं नाटक चालू झालेलं होतं. आमच्या भावांच्या बहिणींच्या मीटिंग होत होत्या आणि मला एक सारखा शब्द ऐकायला मिळत होता. मोठ्या भावाने आमच्यासाठी केलं, खूप केलं. मला भावंडांकडून काय का त्याने केलं तर काय झालं? त्याने त्याचं कर्तव्य केलं. आज आपल्याकडे पण हा शब्द वापरला जातो ना. काय झालं त्यानं केलं तर? त्याचं कर्तव्य त्यानं केलं. मी ऐकलं आणि मला ते सहन झालं नाही. मी माझ्या भावंडांना एवढंच म्हणालो, त्यानं त्याचं कर्तव्य केलं. आता तुमचं कर्तव्य काहीच नाही का? तुमचं कर्तव्य काय? हॅलो. आम्ही दुसऱ्याच्या कर्तव्याची बरोबर जाणीव करून देतो. हम दूसरों का कर्तव्य, उसकी जिम्मेदारियां बराबर उसको सिखाते हैं, दिखाते हैं, लेकिन अब मेरा कर्तव्य क्या है, अब मेरी जिम्मेदारी क्या है, वो हम नहीं लेना चाहते.
देहाच्या गोष्टींमध्ये अडकलेले लोक, मग कोण संपत्तीसाठी, कोण पैशासाठी, घरासाठी, अरे कोणी माय गॉड. गेल्या आठवड्यातली गोष्ट सांगतो. माझ्या 2 भावंडांमध्ये नळावरून भांडण चाललंय. कशावरून? आणि मला फोन येतात, त्याने माझ्यावर केस केली, त्याने असं केलं तसं केलं. मी म्हणालो धन्यवाद प्रभू, या नळामध्ये मला अडकवलं नाहीस, नाहीतर तुझं नाव घेत शेवटपर्यंत नळ करत राहिलो असतो. हालेलुया. आमची जागा रेल्वेच्या घराच्या अगदी वरूनच रेल्वेचा ट्रॅक गेलाय आणि घराची जागा त्या रेल्वेच्या मुळे सगळं हे झालंय. भाऊ मला म्हणाला आपल्याला काहीतरी करावं लागेल. मी म्हणालो तुला काय करायचं ते कर, मला यातलं काय देऊ नको, सगळं तू घेऊन टाक. मोठेपणा नाही सांगत प्रियानो. जर माझ्या प्रभूवर पूर्ण विश्वास आहे, त्यानं मला निवडलंय, त्यानं मला आणलंय, या अर्थी तो मला काही कमी पडू देणार नाही, हा जर विश्वास मला आहे, तर मी त्या जगातल्या गोष्टींकडे माझं लक्ष लावणारच नाही. हालेलुया. क्या आप लगा सकते हो? हाँ? मैंने मेरे भाई को समझाया, यूं समझाया, उसको बोला अरे उस नल के लिए तू कोर्ट में गया, तो पुलिस स्टेशन में गया, उस पुलिस को पैसे दिए होंगे, वकील को पैसे दिए होंगे, तेरा समय बर्बाद कर दिया, 3 या 4 दिन उसके लिए गए, और इससे अच्छा ऐसा नहीं हो सकता था क्या कि वो जो नल है उसके लिए छोड़ देता, तू अपने लिए अलग से दूसरा लेता, तो कम दिन में कम पैसे में तेरा भी काम बन जाता था. पण आम्हाला काय पाहिजे? रेडीमेड. तोच पाहिजे. देहाच्या गोष्टी तोच पाहिजे. त्यानं केलंय तेच पाहिजे. तू कर ना, तुला करायला काय झालं? हालेलुया. वचन म्हणतं देहाच्या अशुद्धतेपासून शुद्ध व्हा. ही देहाची अशुद्धता आत्म्याच्या अशुद्धतेमध्ये बदलते. आपको लगता है कि मैं प्रभु का नाम लेता हूं, मैं प्रार्थना करता हूं, लेकिन उसका कोई भी फायदा नहीं है. यूसुफ के जैसे बनोगे तो कुछ फायदा होगा. हालेलुया. हालेलुया. मुसीबत के समय एक भाई अपने भाई के लिए, अपने परिवार के लिए क्या करता है ये हम पढ़ते हैं, हम वचन जानते हैं, लेकिन वही बात अगर हमारे ऊपर आती है तो हम उंगली दिखाते हैं. क्या हम सिद्ध हो जाएंगे? या देहाच्या गोष्टींमध्ये जर आम्ही अडकलो तर सांगा मला, आपण पूर्ण केले जाऊ का? त्याने केलं तर काय झालं? त्याचं कर्तव्य होतं. अरे बाबा तुझं कर्तव्य काय मग आता? हो सकता है उसने बहुत ही कठिन समय में, बुरी दिनों में अपने आप को, अपनी इच्छाओं को मारकर आपको उसने मदत की होगी. बरोबर ना? मोठ्या भावाला नेहमी या गोष्टी कराव्या लागतात. मी मोठा नाहीये आमच्या घरामध्ये तरी मला समजतं. त्याच्या पण इच्छा असतात ना त्यावेळेला, पण त्या तो सगळ्या बाजूला ठेवतो आणि आपल्या भावंडांसाठी काहीतरी करतो. मग मोठं झाल्यानंतर भावंडानं काय म्हणायचं? काय झालं केलं तर? त्याने त्याचं कर्तव्य केलं. अरे वा. जर खरोखरच ख्रिस्ताचे असाल तर फुकट काय मिळेल ते बघणार नाही तुम्ही. आमेन. हालेलुया. देहाच्या गोष्टी राहू द्या बाजूला. अब जमीन पाने की या संपत्ति जमा करने के या नल के लिए झगड़ने के या छोटी छोटी बातों में गिरने के ये दिन नहीं है. ये दिन है सिद्धता की ओर बढ़ने के.
हमारे जीवन का, हमारे लाइफ का एक एक दिन रोज रोज कम होते जा रहा है और हम जहां पर है वहीं पर है। अभी क्वायर के पहले भी विराग भाई ने क्या कहा कि हमारे लिए, हमारे प्रभु की एक योजना है, किसी की तो काम के लिए उसने हमें यहाँ पर बुलाया है, पर हर एक के जीवन में कोई तो जिम्मेदारी आहे, कोई तो जबाबदारी आहे. कोणाला कोणासाठी तरी कशासाठी तरी निवडलंय, मग तो लाकूड असेल किंवा लोखंड असेल किंवा चांदी असेल किंवा सोनं असेल, पण त्यानं निवडलंय, पण त्यानं आणलंय याच्यासाठी की आमच्यातला प्रत्येक जण पूर्ण केला जाईल. हालेलुया. ज्याला हे समजतं तो धन्य. हालेलुया. प्रभु की स्तुति हो. मूसा के बाद परमेश्वर ने यहोशुआ को चुना. हालेलुया. बरोबर ना. यहोशुआला वाटलं असेल ना, अरे बापरे, आता एवढं सगळं मी कसं काय सांभाळायचं, ते नसतं दिलं तर बरं झालं असतं. दुसरे कोण काही कमी होते का? त्याच्यापेक्षाही हुशार असतील, त्याच्यापेक्षाही ज्ञानी असतील, त्याच्यापेक्षाही कदाचित जास्त प्रार्थना करणारे असतील, देवाच्या आज्ञेप्रमाणे चाललेले असतील, परंतु देव काय म्हणतो, यहोशुआ मी तुला निवडलाय, आता मोशेच्या नंतर तुला काम करायचं आहे. हालेलुया. म्हणून तो काय म्हणतो, धैर्य धर, घाबरू नकोस, मजबूत हो, मी तुझ्या बरोबर आहे. हालेलुया. मग यहोशुआला बोलणारा परमेश्वर आज आमच्याशी नाही बोलत का? क्या कहा देखो, यहोशुआ की किताब पहला अध्याय वचन 5 से 8 हम पढ़ेंगे. पन्ना नंबर 262, यहोशू की पुस्तक, उसका पहला अध्याय 5 से 8 तक. वचन 5. तेरे जीवन भर कोई तेरे सामने ठहर न सकेगा, जैसे मैं मूसा के संग रहा वैसे ही तेरे संग भी यस, जैसे मैं मूसा के संग रहा वैसे मैं तेरे संग भी रहूंगा. और न तो मैं तुझे धोखा दूंगा, आमेन, और न तुझको छोड़ूंगा. ना तुझे धोखा दूंगा, ना तुझे छोड़ूंगा. इसलिए हियाव बांधकर दृढ़ हो जा, आमेन. क्योंकि जिस देश के देने की शपथ मैंने इन लोगों के पूर्वजों से खाई थी, उनका अधिकारी तू इन्हें करेगा. इतना हो कि तू हियाव बांधकर और बहुत दृढ़ होकर जो व्यवस्था मेरे दास मूसा ने तुझे दी है, उन सब के अनुसार करने में चौकसी करना. आमेन. आमेन. और उससे न तो दाहिने मुड़ना और न बाएं. तब जहां जहां तू जाएगा वहां वहां तेरा काम सफल होगा. आमेन. व्यवस्था की यह पुस्तक तेरे चित्त से कभी न उतरने पाए. हालेलुया. इसी में दिन रात ध्यान दिए रहना, इसलिए कि जो कुछ उसमें लिखा है उसके अनुसार करने की तू चौकसी करना, क्योंकि ऐसा ही करने से तेरे सब काम सफल होंगे और तू प्रभावशाली होगा. आमेन. सब काम सफल होंगे और आगे क्या लिखा है, तू प्रभावशाली होगा, यानी तू सिद्ध हो जाएगा. प्रभाव कब पड़ेगा दूसरों के ऊपर? अगर हम प्रभु की तरह सिद्ध बन जाए तो. हालेलुया. परमेश्वर इसी वचन से क्या हमसे नहीं बात करता? क्या वो हमसे नहीं बोल रहा है? यहोशुआ को चुना, वो यहोशुआ से बात करता है, वो यहोशुआ से बोल रहा है, उसे आशीष दे रहा है, तो क्या मुझे नहीं देगा? बोलिए, मुझे भी देगा, मुझे भी देगा. मला पण तेच आशीर्वाद आहेत. हालेलुया. हालेलुया. वाचूया, मराठीत वाचूया. तुझ्या आयुष्याचे दिवस संपेपर्यंत कोणी मनुष्य तुझ्यापुढे उभा राहू. आमेन. आमेन. तुझ्या आयुष्याचे दिवस संपेपर्यंत कोणीही मनुष्य तुझ्या समोर उभा राहू शकणार. कोणाला घाबरता रे? अरे किसे डर रहे हो? परमेश्वर तुम्हें वचन दे रहा है कि कोई भी तेरे सामने खड़ा नहीं हो पाएगा. हालेलुया. और जसा मी मोशे संगती होतो तसा मी तुझ्या संगती असेल. जसा मी मोशे संगती होतो तसा मी तुझ्या संगती सुद्धा असणार. आहे की नाही? हालेलुया.
काल होता परमेश्वर, आज पण आहे आणि उद्या पण असणार. आमेन. मी तुला अंतर देणार नाही, येस, मी तुला अंतर देणार नाही, किंवा तुला टाकणार मी तुला टाकणारही नाही. बलवान हो, येस, बलवान हो, धैर्य धर, धैर्य धर. कारण जो देश त्यांना द्यायला मी त्यांच्या पूर्वजांशी शपथ वाहिली, आमेन, आमेन. तो तू या लोकांसाठी वतन म्हणून मिळवशील. हो जीसस, जो देश मी त्यांना वतन म्हणून देण्याची शपथ वाहिली आहे, त्यांच्या बरोबर करार दिला आहे, तो तुझ्याद्वारे त्यांना मिळेल. हालेलुया. त्या लोकांना कनान देश दिला होता, पण आमच्या आता निवडलेल्या लोकांना आपल्याला कुठला देश दिलाय देवानं? देवाचं राज्य. हालेलुया, हालेलुया. त्यांना इथलं पृथ्वीवरचा कनान देश दिला होता, जिथे दूध मध सगळं काही छान होतं, सुबत्ता होती, बरोबर आहे. आणि तिथे जाऊन शेवटी कष्ट करायचेच होते. परंतु प्रभूला धन्यवाद देऊया की देवानं असा देश आम्हाला दिलेला आहे की तिथं कनानपेक्षाही हजारो पटीने सुख, शांती आहे आणि कष्ट करायची गरज नाहीये. हालेलुया. हो ना. मग तो मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? यहोशूआला काय सांगितलं देवानं? धैर्य धर, घाबरू नकोस, माझ्या वचनावर विश्वास ठेव, माझ्यावर विश्वास ठेव, मुझ पर यकीन करना, मुझ पर विश्वास रखना, मेरे वचनों की ओर ध्यान लगाना. पूर्ण बनना चाहता है, सिद्ध होना चाहता है, तो ना दाहिने ओर ना बाई ओर, बस तू मेरी ओर देखते जा, मैं तुझे ऊंचा उठाऊंगा, मैं तेरे साथ रहूंगा. वाचा जरा पुढचं. माझा सेवक मोशे याने जे नियमशास्त्र Amen. आज्ञा दिले त्या सर्वांप्रमाणे जपून करायला बलवान आणि फार धैर्यवान हो. आमेन. त्यापासून उजवीकडे किंवा डावीकडे वळू नको. येस. अशासाठी की जेथे जेथे तू जाशील तेथे तेथे तू सुज्ञपणाने वागावे. आमेन. हे नियमशास्त्राचे पुस्तक तुझ्या तोंडातून निघून जाऊ नये. हालेलुया. तर दिवसा आणि रात्री तू त्यावर ध्यान लाव. आमेन. अशासाठी की जे सर्व त्यात लिहिले आहे त्याप्रमाणे करण्यास तू जपावे, आणि तेव्हा तू आपला मार्ग सफळ करशील, आणि तेव्हा तू सुज्ञतेने वागशील. आमेन, आमेन, आमेन. मी तुला आज्ञा दिली नाही काय? बलवान हो, Yes. धैर्य धर, भिवू नको आणि धास्ती करू नको, कारण जेथे जेथे तू जाशील तेथे तेथे यहोवा तुझा देव तुझ्या संगती आहे. आमेन. हालेलुया. म्हणा ही वचनं माझ्यासाठी आहेत, हे माझ्यासाठी आहे. हालेलुया. उजवीकडे किंवा डावीकडे बघणार. यहोशूआला अडवायला कमी आले असतील का? हो, आले असतील की नाही? अरे तू कसं काय एवढं करशील, तुला एवढं थोडी जमणार आहे, मोशेने केले तर तुला थोडी करायला जमणार आहे ना? आले असतील ना असे पण. आमच्याकडे येत नाहीत का? हमारे और नहीं आते क्या? हमें नहीं बताते ऐसा थोड़ी होता है, ऐसा मत कर, वैसा मत कर, ये कर, वो कर. लेकिन वचन क्या कहता है? ना दाहिनी ओर देखना, ना बाई ओर देखना. अगर देखना ही चाहता है तो परमेश्वर की किताब में देखना, प्रभु की वचन में देखना. हालेलुया. तुझे आशीष वहां से मिलेगी, तू सिद्ध वहां से हो जाएगा, किसी इंसान से नहीं, किसी आदमी से नहीं, उनकी बातों से नहीं, तो परमेश्वर के वचन से तू हो जाएगा. हालेलुया. जिथे जिथे तू पाऊल ठेवशील तिथे तिथे मी. हालेलुया. पण लोक काय बोलतात तिकडे? आपले डोळे आपले कान लावू नका प्रियांनो. माझा परमेश्वर काय बोलतो, मेरा प्रभु मुझसे क्या कहता है. हालेलुया. डराने वाले, बहकाने वाले बहुत मिल जाएंगे. कान भरणारे भरपूर भेटतील. त्यांना सांगा, तुम्ही नाही मला निवडलं, माझ्या येशूनं मला निवडलंय, आणि ज्यानं मला निवडलंय तो शेवटपर्यंत सांभाळायला समर्थ आहे. हालेलुया. मी लोकांवर माझी आशा ठेवत नाही, माझी आशा माझ्या प्रभूवर आहे, म्हणून मी कधीच लाजवला जाणार नाहीये. हालेलुया. पूर्णतेची लक्षणं आहे ती. काय होतंय की नाही?
मजबूत बढ़ रहे हैं कि नहीं? कदम उठ रहा है कि नहीं? हालेलुया। मैं अपनी दृष्टि अपनी प्रभु की ओर लगाऊंगा, क्योंकि जिसने मुझे चुना है वो रात और दिन मेरी ओर अपनी दृष्टि लगाए बैठता है। वो मेरे लिए प्रार्थना करता है, वो मेरे लिए मध्यस्थी करता है, वो चाहता है कि मैं सिद्ध बन जाऊं। हालेलुया। क्या प्रभु यीशु मसीह के सिवाय और कोई पूर्ण है इस दुनिया में? बताइए मुझे, आहे का कोणी येशू शिवाय पूर्ण? कोणीही? मग जर मी येशूला माझं अनुकरण करणारा स्वीकारतो तर मी पूर्ण होणार नाही का? हालेलुया। जर यीशु, अगर मैं अपने प्रभु यीशु मसीह को अपना परमेश्वर करके स्वीकारता हूं तो क्या मैं सिद्ध नहीं हो जाऊंगा? वो सिद्ध है इसलिए मैं भी सिद्ध हो जाऊंगा। वो पवित्र है इसलिए मैं भी पवित्र बन जाऊंगा। आज ये विश्वास अपने अंदर लाइए, अपनी सोच बदलिए। वो सारी निराशा, वो सारे निगेटिव विचार निकाल दिए यीशु के नाम में। जिसने आपको रोक के रखा है, आज कहो कि प्रभु यीशु के नाम में वो सारी बातें निकल जाए, मैं अपना एक कदम प्रभु की ओर बढ़ाता हूं। हालेलुया, हालेलुया। आपल्या मुलांकडे मुलींकडे इकडे तिकडे खूप वेळा आम्ही सांगतो या गोष्टींकडे काही लक्ष लावू नका, काही गरज नाहीये। जर देवानं त्यांना बोलवले तर देव त्यांना सरळ करायला समर्थ आहे। हालेलुया। तुम्हाला केलं ना की नाही केलं? तसेच आहेत का वाकडे अजून? त्यांना पण करेल, टेंशन लेने का नहीं। हालेलुया। टेंशन लेने से पेंशन नहीं मिलती, काम करने से पेंशन मिलती है। प्रभु का काम करते जाओ, पेंशन आपोआप जमा हो जाएगी। हालेलुया। पेंशन का मतलब क्या होता है? हमारे बुढ़ापे का सहारा। हालेलुया। उन दिनों में जब भी हम काम ना करें तब भी हमें आराम से खाने पीने को मिले, इसलिए क्या होती है? वो व्यवस्था होती है। हालेलुया। अगर बच्चों के लिए प्रभु ने हमारे लिए बच्चों इसलिए दिए हैं तो हमारे बुढ़ापे क्या वो सहारा बना के ही छोड़ेगा। हालेलुया। ये विश्वास आज अपने अंदर ला डालो। जर देवानं मला ती दिलेली आहे तर देव त्यांना सरळ करीलच। काढून टाका ते विचार, हा काय हा काय हा काय हा काय, चुकीच्या गोष्टी निगेटिव्ह गोष्टी नाही म्हणा। तो करणारच, तो होणारच, कारण त्याला करायला माझा देव समर्थ आहे। हालेलुया। त्याला बदलायला माझा परमेश्वर समर्थ आहे। हालेलुया। जरी माझी मुलं मला सोडून गेली तरी सुद्धा मी घाबरणार नाही, कारण माझा देव सर्व काही उत्तम करतो। हालेलुया। प्रभूला धन्यवाद। हालेलुया। उजवीकडे किंवा डावीकडे मी पाहणार नाही, मी माझ्या प्रभुकडे पाहीन। ना दाहिनी ओर ना बाई ओर मैं देखूंगा, मैं अपनी दृष्टि तो प्रभु की ओर लगाऊंगा, क्योंकि उसकी ओर दृष्टि लगाने से मैं कभी लज्जित नहीं होता हूं। उसने यहोशुआ से इसलिए कहा कि धैर्य धर, दृढ़ बन, निश्चय कर, इधर और उधर मत ताक। चाहे यारदेन तेरे सामने हो, तू ना डरेगा, तू ना डूबेगा। चाहे दीवार तेरे सामने हो, कुछ भी नहीं हो सकेगा, वो भी तोड़कर मैं तुझे लेके जाऊंगा। हालेलुया। असतील आमच्या पण जीवनामध्ये अशा यार्देन असतील, भिंती असतील मोठमोठ्या, आम्ही घाबरणार नाही। आज आम्ही पाऊल टाकणार आहोत आणि आमचा देव आम्हाला त्या वचन दत्त भूमीपर्यंत नेणारच नेणार। हालेलुया। म्हणा मी घाबरणार, शेजाऱ्याला सांगा घाबरणार, घाबरणार, मजबूत हो, धैर्य धर, येशू तुझ्या बरोबर आहे। हालेलुया। तू अर्धवट राहणार
लोक काही म्हणून देत अर्धवट कुठला. हो, हालेलुया. आज शैतान को भी बताओ तू कितना तोड़ेगा, तू कितना तोड़ेगा. तू तोड़, तू जितना तोड़ना चाहता है उतना तोड़. तू तोड़ेगा, तू तोड़ेगा, लेकिन मुझे विश्वास है मुझे बनाने वाला मेरा कुंभार फिर से जोड़ेगा, फिर मजबूती से जोड़ेगा और जोड़ेगा. हालेलुया. घाबरायचं नाहीये. तो तोड़ेगा, मेरा खुदा मुझे बनाते जाएगा. तो माझा उत्तम कुंभार आहे आणि जितक्या वेळा तो बनवेल तितक्या वेळेला तो तुला तोडेल. हालेलुया. प्रभूला धन्यवाद. माझा बनवणारा मला सोडणार नाही, माझा कुंभार मला टाकणार नाही. वो पूर्णता की ओर मुझे लेके जाएगा. हालेलुया. बहुत से बार हम कहते हैं कि ओ मैं बढ़ नहीं सका, मैं इतना अच्छा कुछ कर नहीं सका, मेरे अंदर सिद्धता मैं नहीं ला सका क्योंकि शैतान ने मुझे गिरा दिया. पूरी गलत बात है ये. शैतान कोणालाही पाडतो का? तो फक्त घाबरवतो. तो फक्त काय करतो? तो कोणालाही पडायचं की उभं राहायचं हा डिसिजन आमचा असतो. हालेलुया, हालेलुया. प्रभूची स्तुती असो. आम्ही काठावर उभे आहोत आणि जर आम्ही मजबूत आमचे पाय त्या कडेवर रोवलेले आहेत तर सैतानाच्या एवढ्याशा धक्क्याने आम्ही कधी पडणार नाही आहोत. हालेलुया. त्याला ताकद तेवढीच आहे, बस एवढंच करू शकतो. हेलो. वो डरा सकता है, वो किसी को गिराता नहीं है. हालेलुया. सो मैं गिरूंगा नहीं, मैं बढ़ते रहूंगा. हालेलुया, हालेलुया. प्रभु की स्तुति हो. अगर मुझे बढ़ना है तो शैतान ने फेंकी हुई 4 रोटी की ओर मत देखो. ओ अपने प्रभु की ओर देखो. क्या कहता है? तूने दी हुई 4 रोटी मुझे नहीं चाहिए, क्योंकि मेरे परमेश्वर के मुख से जो वचन निकलता है ना, उस वचन से मैं जिंदा रहूंगा. हालेलुया. अरे तुझ्या फेकलेल्या भाकरीवर कोण जगणार आहे? म्हणून मगाशी म्हणालो, जे कष्टानं मिळवाल ना, प्रभूचे भरपूर आशीर्वाद त्याच्यावर आहेत प्रियांनो. हालेलुया. रेडीमेड काय मिळवायला जाल ना, देव तुम्हाला कधीच आशीर्वाद देणार नाही. कुठपर्यंत दुसऱ्याचं घेऊन जगणार? कुठपर्यंत? योसेफाने सगळं काय दिलं हे तुम्हाला माहिती आहे. अरे तुम्ही का देऊ शकत नाही आपल्या भावासाठी? तुम्ही कधी देणार? आप कब देने वाले होंगे? हालेलुया. प्रभु की स्तुति हो. सो गलत बातें आप दिमाग से निकाल देंगे, क्योंकि वचन हमें ये कहता है, उसने मुझे चुना है ताकि मैं सिद्ध हो सकूं. त्यानं मला निवडलं आहे यासाठी की मी प्रभूमध्ये पूर्ण होऊ शकेन. हालेलुया. धन्यवाद प्रभुला. पहले हम हमारा भविष्य देखने के लिए ज्योतिष के पास जाते थे ना. भक्ताकडे जायचे, कोण बाबाकडे जायचे, कोण बुवाकडे जायचे, काय हात दाखवायचे, कोण पोपटवाल्याकडे दाखवायचे. म्हणजे यांच्या देवापेक्षा पोपट मोठा. पोपट यांचा देव, यांचं भविष्य सांगणारा. विश्वासणाऱ्यांमध्ये अजून काही बदल झालेला नाहीये. आता काही विश्वासणारे कुठे जातात? भविष्यवाद्यांकडे. देवाचे जे सेवक आहेत ना, जे भविष्यवादी आहेत ना, प्रॉफेट, त्यांच्याकडे जातात. पास्टर जरा सांगा ना, प्रभू काय म्हणतो माझ्याविषयी?
माझ्यासारखं असं म्हणेल इथून चालायला लाग आणि प्रार्थनेला जाऊन बस असं म्हणतो. म्हणजे ती सवय काय अजून गेली. काय म्हणतो माझ्याविषयी प्रभू, काय होणार आहे, काय करणार आहे, येणारे दिवस कसे आहेत. कधी कधी यूट्यूब उघडतो, 2022 में ये होगा, 2022 में ये होगा, 2021 में ये होगा, अब 8 दिन के बाद ये होगा, आज 20 दिन के बाद ये होगा. अरे काय लावलंय हे. तुम्ही लोकांना घाबरवून देवाच्या नावाचा धंदा करताय, दुसरं काही नाही. हालेलुया, हालेलुया. या चर्चमध्ये तुम्हाला असं कदाचित मिळणार नाही, पण आम्ही एवढं नक्कीच सांगू, येणारे दिवस जरी वाईट असले तरी त्या सर्वांमध्ये सांभाळायला आमचा देव आमच्या बरोबर आहे. हालेलुया. त्याने याच्यासाठी आम्हाला निवडलं नाही की आमची वाट लागावी, म्हणजे आमची वाट लागत होती म्हणून त्याने आम्हाला निवडलंय. हालेलुया. ये बस झालं, बस. ये बच्चों वाली बातें अभी बस करो, बढ़ो, आगे बढ़ो. कब सिद्ध हो जाएंगे, कब तैयार हो जाएंगे. हालेलुया. अगर कोई भविष्यवादी बताता है कि तुम्हारा आने वाले दिनों में ऐसा ऐसा होगा, ओ प्रभु ऐसा कहता है तू बर्बाद हो जाएगा. हालेलुया. मैं कहता हूं डरना नहीं, घबराना नहीं. उसी खुदा के पास जाओ, उसी खुदा के चरणों के सामने बैठो, प्रार्थना करो, प्रभु जी तू मेरा कुंभार है, मेरे जीवन में क्या अच्छा है मुझसे अच्छा तू जानता है, तू जो चाहे वो कर ले, मैं तैयार हूं. हालेलुया. ओ प्रभु को धन्यवाद देंगे. कुछ बुरा नहीं होगा, कुछ बुरा नहीं होगा, क्योंकि प्रभु ने मुझे मेरी भलाई के लिए चुना है. विश्वास है का विश्वास. देव माझ्या जीवनात जे काही करेल ते चांगलंच करणार. हालेलुया. चांगलंच करणार, कारण देवाकडे फक्तच चांगलं आहे. देवाकडे फक्त चांगलं तेच आहे. कुछ लोग क्या कहते हैं, करते हैं, हाँ मुझे ऐसे ऐसे सपने आए, प्रभु ने मुझे सपने में ये बात दिखाई, ऐसा ऐसा होने वाला है, मेरा बच्चा ये होने वाला है, मेरी बच्ची होने, मेरे जीवन में, मेरे पति के जीवन में, ओ मैं क्या करूं, पास्टर जी प्रार्थना करो, पास्टर जी प्रार्थना करो. अरे प्रभु ने दिखाया तो तुझे डरने के लिए नहीं दिखाया है. प्रभु चाहता है कि तू प्रार्थना करके वो बात टाल सकता है. हालेलुया. नहीं टाल सकते क्या, नहीं बदल सकते क्या. आमेन. हालेलुया. टाळू शकत नाही का. आज बाप्तिस्मा घेणाऱ्यांनो तुम्ही एक उत्तम पाऊल देवाच्या दिशेने टाकत आहात. हालेलुया. तुमच्या जीवनातलं एक सर्वात महत्वाचं पाऊल आज तुम्ही टाकायला जात आहात. आणि या सर्वांमध्ये एक लक्षात ठेवा की आमचा परमेश्वर आम्हाला सांभाळायला समर्थ आहे. हालेलुया. मी म्हणेन प्रभूच्या येण्याच्या अगोदर केवढे मोठं उत्तम निर्णय तुम्ही घेतलेला आहे, चांगला डिसिजन तुम्ही घेतलेला आहे की मी पापामध्ये मरणार नाही, तर मी आता प्रभूमध्ये जगायला चाललो आहे. हालेलुया. मी अपूर्णतेमध्ये, माझ्या बर्बादीमध्ये राहणार नाही, तर आता मी पूर्णतेकडे माझं पाऊल टाकत आहे. हालेलुया.
हो, तुमच्या पुढे ज्यांनी हे पाऊल टाकले, आज त्यांच्या जीवनाकडे बघा, ते आशीर्वादित आहेत, ते आनंदित आहेत. हो, ते प्रभूसाठी खूप मौल्यवान आहेत. आणि आज स्वर्गामध्ये तुमचं नाव मोठ्या आदरानं घेतलं जाणार आहे. जीवनाच्या पुस्तकामध्ये आज आणखी नावं लिहिली जाणार आहेत की हा देवाचा आहे, हा देवाचा आहे, हा प्रभू येशू ख्रिस्ताचा आहे. हालेलुया. प्रभूला धन्यवाद. पण माणसाला खुश करण्याचा प्रयत्न करू नका. कधीच यशस्वी होणार नाही तुम्ही. हॅलो, अरे प्रभू नाही सगळ्यांना खुश करू शकला? केलं का? प्रभूने सगळ्यांना खुश केलं का? मग पारशे परुषी, शास्त्र्यांनी परुषी त्याच्या विरुद्ध कसे झाले असते? ते त्याचे शत्रू कसे झाले असते? म्हणजे प्रभू कोण? सगळ्यांना संतुष्ट किंवा खुश करू शकला, त्याला पण शत्रू. बरोबर ना? मग जर आमचा प्रभू जर सगळ्यांना खुश करू शकला नाही, तर आम्ही कसं सगळ्यांना असं खुश करू शकतो? हालेलुया. पण एक गोष्ट मात्र नक्की की प्रभूनं सगळ्यांना खुश करण्याचा प्रयत्न केला नाही, पण त्याने आपल्या पित्याला मात्र खुश ठेवलं. हालेलुया, हालेलुया. कोणी माझ्यामुळे खुश होवो अथवा न होवो, पण माझा पिता माझ्यावर खुश आहे. हालेलुया, हालेलुया. माझा येशू माझ्यावर खुश आहे. माझ्याकडे बघितल्यानंतर माझ्या प्रभूला आनंद वाटतो. हालेलुया. बस एवढं कमावलं तरी खूप झालं. हालेलुया. माझ्या प्रभूला मी खुश करणं जाणतो. आमेन. हालेलुया. प्रभूला धन्यवाद. का प्रभू असं का म्हणाला? कारण ज्या गोष्टी पित्याला आवडतात, तो म्हणतो त्या मी सर्वदा करतो. हालेलुया. पहा योहान 8वा अध्याय वचन 29. योहान 8 वचन 29. पता नंबर 123 वचन 29. मेरा भेजने वाला मेरे साथ है, उसने मुझे अकेला नहीं छोड़ा. उसने मुझे अकेला नहीं छोड़ा, क्योंकि मैं सर्वदा वही काम करता हूँ. आमेन. जिससे वो प्रसन्न होता है. मैं सर्वदा वही काम करता हूँ जिससे वो प्रसन्न होता है, और इसीलिए उसने मुझे अकेला नहीं छोड़ा. हालेलुया. मेरा प्रभु यीशु पूर्ण क्यों है, सिद्ध क्यों है? क्योंकि वो पिता की इच्छा हर बार पूरी करता था. हालेलुया. मराठी वाचूया. ज्याने मला पाठवले तो माझ्या बरोबर आहे. त्याने मला एकटे सोडले नाही. आमेन. कारण ज्या गोष्टी त्याला आवडतात त्या मी सर्वदा करतो. हालेलुया. येस, हे धैर्य आपल्याकडे असलं पाहिजे. आजपासून हेच म्हणूया आपण, ज्या गोष्टी त्याला आवडतात त्या मी सर्वदा करेन. पूर्ण होण्याचं गुपित आहे. सिद्ध बनने का एक गुप्त खजाना है, एक चाबी है. जो उसको पसंद है वही मैं करूंगा. हालेलुया. तो मेरे जीवन में वही होगा जो मंजूर खुदा होगा. हालेलुया. प्रभू को हम धन्यवाद देंगे. ज्या गोष्टी त्याला आवडतात त्या मी सर्वदा करतो. आमेन. अगला और एक वचन देखेंगे. पहला इतिहास 22वां अध्याय वचन 19. इतिहास की पहली किताब 22वां अध्याय और 19वां वचन. पन्ना नंबर 512 वचन 19. अब
तन मन से अपने परमेश्वर यहोवा के पास जाया करो। तन मन से अपने परमेश्वर यहोवा के पास जाया करो। अगर सिद्ध बनना चाहते हो तो ये किया करो। और जी लगाकर यहोवा परमेश्वर का पवित्र स्थान बनना। आमीन। जी लगाकर यहोवा परमेश्वर का पवित्र स्थान बनना। कि तुम यहोवा की वाचा का संदूक यस और परमेश्वर के पवित्र पात्र ओ उस भवन में लाओ जो यहोवा के नाम का बनाने वाला है। आमेन बनने आमेन वाला है। आमेन आमेन। मराठी। आता यहोवा तुमचा देव याचा शोध करायला तुम्ही आपले हृदय व आपला जीव लावा. आता यहोवा तुमचा देव याचा शोध करायला तुम्ही आपलं हृदय पूर्ण व्हायचंय का? पित्याप्रमाणे व्हायचंय का? वचन म्हणतं तुम्ही आपलं हृदय पूर्णपणे त्याच्याकडे लावा. शोध करा, शोध करा. पुढे तुम्ही उठून यहोवा देव याचे पवित्र स्थान बांधा. तुम्ही उठून यहोवा देव याचे पवित्र स्थान बांधा. काय आहे यहोवा देवाचं पवित्र स्थान? आपले हृदय. काय आहे यहोवा देवाचं पवित्र स्थान? द्या आपल्या हृदयावर हात ठेवा. या मंदिराकडे, हे त्याचं मंदिर आहे, हे त्याचं पवित्र स्थान आहे. माझं शरीर हे माझ्या देवाचं पवित्र स्थान आहे. काय म्हटलंय ते तुम्ही बांधा. हालेलुया. दगडविटांचं मंदिर बांधा अथवा नका बांधू, पहिलं तुम्ही हे मंदिर बांधा. हे त्याचं पवित्र स्थान आहे, हे बांधा. हालेलुया. पुढे कारण यहोवाच्या नावासाठी जे घर बांधायचे आहे त्यात यहोवाच्या कराराचा कोश. येस, यहोवाच्या नावासाठी जे घर बांधायचं आहे त्याच्यामध्ये यहोवाच्या कराराचा कोश म्हणजेच बायबल, म्हणजेच पवित्र शास्त्र, म्हणजेच देवाचं वचन तुमच्या घरात म्हणजे देवाच्या मंदिरामध्ये ठेवा. हालेलुया. आहे का पुढे अजून? व देवाची पात्रे, पवित्र पात्रे आणून ठेवायची आहे. आमेन. हालेलुया. पूर्णतेसाठी आपण परत वाचूया तेच वचन. आता यहोवा तुमचा देव याचा शोध करायला तुम्ही आपले हृदय व आपला जीव लावा. आता यहोवा तुमचा देव याचा शोध करायला तुम्ही आपली हृदय लावा. आले दिवस, आले, संपले. हालेलुया. आतापर्यंत खूप ठिकाणी हृदय लावली आहे ना. आता त्याला शोधण्यासाठी द्यावा, त्याचं पवित्र स्थान. पुढे पुढे आणि तुम्ही उठून यहोवा देव याचे पवित्र स्थान बांधा. आमेन. तुम्ही उठून यहोवा देव याचे पवित्र स्थान बांधा. त्याचं पवित्र स्थान त्याच्यासाठी तयार करा. कारण यहोवाच्या नावासाठी जे घर बांधायचे आहे हालेलुया. यहोवाच्या कराराचा कोश व देवाची पवित्र पात्रे आणून ठेवायची आहे. यहोवाच्या मंदिरात यहोवाचा कोश, बायबल, वचन त्याच्या मंदिरात आणून ठेवा. हालेलुया. जगातल्या भरपूर गोष्टी आणल्यात आपण. वचन येऊ द्या, ते तुम्हाला पूर्ण करेल, ते मला पूर्ण करेल. हालेलुया. प्रभु का वचन मुझे सिद्ध बनाएगा. प्रभु का वचन मुझे सिद्धता की ओर लेके जाता है, इसलिए उसे अपने दिल में रखो. यहोवा के मंदिर में वो लाओ, सिर्फ संडे के दिन नहीं. हेलो, सिर्फ संडे के दिन नहीं. वो रोटी है, उसे रोज खाना पड़ेगा. हालेलुया. करो. देखिए आखिरी वचन हम पढ़ेंगे. दूसरी कोरिन्थियों की किताब 13वां अध्याय और वचन 11. कोरिन्थकरास दुसरं पत्र 13वां अध्याय आणि वचन 11. पन्ना नंबर 257, अध्याय 13 वचन 11. आता हे भाइयों,
आनंदित रहो, आनंदित रहो, सिद्ध बनते जाओ, सिद्ध बनते जाओ, ढाढ़स रखो, ढाढ़स रखो, एक ही मन रखो, एक ही मन रखो, मेल से रहो, मेल से रहो। और प्रेम और शांति का दाता परमेश्वर तुम्हारे साथ होगा। आमेन। जब वो साथ होगा तो सब कुछ संभव है। हालेलुया। पाहूया मराठी। शेवटी भावांनो सुखरूप असा पूर्ण केलेले व्हा, समाधानी असा एकचित्त असा शांतीने राहा, म्हणजे प्रीतीचा व शांतीचा देव तुमच्या संगती राहील. प्रीतीचा व शांतीचा देव तुमच्या संगती राहील. हालेलुया. देवानं मला निवडलंय ते फक्त येण्या जाण्यासाठी नाही. हालेलुया. देवानं मला निवडलंय ती माझी वाट लावायला नाही, तर देवानं मला निवडलंय यासाठी की मी जगासमोर एक उत्तम उदाहरण व्हावं. हालेलुया. यासाठी की पित्याप्रमाणे मी सुद्धा पूर्ण व्हावं. आणि आपण सर्वजण प्रभूकडे प्रार्थना करूया. डोळे बंद करा आणि अशी जी कोणती गोष्ट आहे ज्याच्यामुळे आपण कुठेतरी एका ठिकाणी थांबलेलो आहोत, आज प्रभूला सांगा, प्रभू याच्यातून मला बाहेर काढ. मी माझं एक पाऊल तुझ्या दिशेने टाकत आहे. बाहेर काढ प्रभू, बाहेर काढ प्रभू. मी मजबूत बनतो, मी माझे विचार बदलतो, मी माझं सर्वस्व तुझ्या हाती देतो. मला माहित आहे तू पूर्ण आहेस आणि मला त्यासाठी बोलवलं आहेस की तुझं ते राज्य मला मिळावं. हालेलुया प्रभू. आज या मंडळीत प्रभू प्रत्येक तुझा निवडलेला, तुझ्या रक्तानं खंडून घेतलेला, हो तुझ्या सामर्थी नावामध्ये आजपर्यंत सांभाळला गेलेला प्रत्येक जीव, प्रत्येक आत्मा प्रभू आम्ही आशीर्वादित करत आहोत. होय प्रभू, कुठे थांबलेला आहे, कोणती निराशा आलेली आहे, कोणते वाईट विचार असे आहेत ज्याच्यामुळे अडकून राहिलेले आहेत, तुझे रोग बंधनामध्ये आहेत प्रभू. आज तुझ्या सामर्थी नावामध्ये ती सर्व बंधनं आम्ही तोडून टाकत आहोत. ते निराशेचे विचार, ते कमजोरतेचे विचार प्रभू तुझ्या नावात निघून जावो. मी मजबूत आहे, येशू माझं सहाय्य आहे, येशू माझ्या बरोबर आहे, मी धैर्य धरतो, मी बलवान होतो, मी पुढे चालतो, मी पुढे पाऊल टाकतो. होय, मी येशू तुझ्या दिशेनं आज तुझ्याकडे येतो. माझं सहाय्य कर प्रभू. घे तुझ्या मंडळीला, तुझ्या वधूला तुझ्या हातात प्रभू. होऊ दे तुझा महिमा आणि गौरव प्रभू. येशूच्या नावामध्ये आम्ही प्रार्थना करतो. स्वर्गीय पिता, तू आमची प्रार्थना विनंती ऐक आणि मान्य कर. आमेन. हालेलुया. प्रभूला धन्यवाद. शेवटच्या प्रार्थनेपूर्वी आपण दानार्पणावर प्रार्थना करूया. धन्यवाद देतो स्वर्गीय पिता, तुझे आभार मानतो, तुझी उपकार स्तुती करतो. सर्व गौरव महिमा आम्ही तुला देत आहोत. जे वचन, जे उत्तम भाकर आम्हासाठी दिलीस प्रभू, आम्ही तुझे खूप खूप आभारी आहोत राजा. या वचनाप्रमाणे चालायला ज्ञान आणि बुद्धी देखील तू पुरवतोस. तू आम्हाला एकटं असं सोडत नाहीस, तर रात्रंदिवस तू आमच्या बरोबर आहेस. एवढंच नव्हे, आमच्यासाठी पित्याकडे मध्यस्थी करत आहेस प्रभूजी. आणि आम्ही म्हणतो तुझी इच्छा आमच्यामध्ये पूर्ण होऊ दे. या अर्पणाद्वारे बापा तुझा महिमा होऊ दे. जो दशमांश तुझ्या कोठारात आलेला त्याला आशीर्वादित कर आणि त्याचं प्रतिफळ प्रत्येकाला तू मिळवून दिलंस म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. याच्याद्वारे प्रभू तुझ्या सेवेचं महान असं कार्य तू करून घ्यावंस म्हणून येशूच्या नावात आम्ही मागतो. तू आमची प्रार्थना विनंती ऐक आणि मान्य कर. आमेन.
हालेलुया. आपण म्हणूया, हे माझ्या जीवा यहोवाचा धन्यवाद.